नमस्कार, मी रेणुका. तर तुम्हा सर्वांचं म्हणजे यूट्यूब चॅनलमध्ये फार फार स्वागत आहे. तर तुम्हाला अगर रोज रोज तेच एक प्रकारचे नाश्ते खाऊन कंटाळा आला असेल, तर आज मी तुम्हाला ब्रेड आणि रव्यापासून बनवलेली एक फारच रुचकर अशी नाश्त्याची रेसिपी बनवून दाखवणार आहे, जी तुम्हाला नक्की फारच आवडेल. मग उशीर कशाचा, चला सुरू करू याचा व्हिडिओ. मग ही रेसिपी बनवण्यासाठी सर्वात आधी आपल्याला याचे एक मिश्रण बनवायचे आहे. तर त्याच्यासाठी आपल्याला एक बाउल घ्यायचा आहे आणि यामध्ये 1 कप बारीक रवा घालायचा आहे. मग आपल्याला याच्यामध्ये अर्धा कप दही घालायचं आहे. मग आपल्याला ही रेसिपी चटपटीत बनवण्यासाठी एक बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा आहे. त्यानंतर याच्यामध्ये एक बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे. मग आपल्याला याच्यामध्ये अर्धा कप बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे. तर तुम्ही याच्यामध्ये आणखीन भाज्या पण घालू शकता, जसे ढबू मिरची असो, मटार असो. त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये चवीनुसार लाल मिरचीची पावडर घालायची आहे. तर तुम्ही ते लाल मिरचीच्या पावडरच्या जागी बारीक चिरलेल्या हिरव्या मिरचीचा पण वापर करू शकता. मग आपल्याला याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे. आणि आता हे सगळे साहित्य व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत. आणि या रेसिपीसाठी हे मिश्रण बनवून घ्यायचं आहे. तर आपल्याला हे मिश्रण फार पातळ नाही बनवायचं आहे, तर घटसर बनवायचं आहे. तर या प्रमाणामध्ये आपल्याला हे मिश्रण बनवून घ्यायचं आहे. त्यानंतर हे मिश्रण आपल्याला आता 5 मिनिटांपर्यंत असेच भिजण्यासाठी ठेवून द्यायचं आहे, कारण आपण याच्यामध्ये रव्याचा वापर केलेला आहे. तर आता इथे 5 मिनिट झालेले आहेत आणि हे मिश्रण आता भिजलेले आहे. आणि हे मिश्रण आता बनवून तयार झालेले आहे. त्यानंतर मी इथे एक ब्रेड घेतलेला आहे. तर हे मिश्रण आपल्याला आता या ब्रेडवरती व्यवस्थित लावून घ्यायचं आहे. तर मी ब्रेडच्या फक्त एका बाजूने हे मिश्रण लावणार आहे. तर तुम्ही हे मिश्रण ब्रेडच्या दोन्ही बाजूने पण लावू शकता. तर अशा पद्धतीने हे मिश्रण आपल्याला व्यवस्थित या ब्रेडच्या वरती लावून घ्यायचं आहे. मग आपल्याला ही रेसिपी आता फ्राय करायची आहे. तर त्याच्यासाठी आपल्याला गॅसवर एक तवा ठेवायचा आहे आणि त्यावरती चमच्याने तेल घालायचं आहे. आणि त्यानंतर हा ब्रेड ठेवायचा आहे. त्यानंतर याच्यावरती आपल्याला गार्निशिंग करायची आहे. तर त्याच्यासाठी मी इथे लाल मिरचीच्या पावडरचा वापर केलेला आहे. तर हे ऑप्शनल आहे. मग आपल्याला याच्यावरती काळे तीळ घालायचे आहेत. तर तुम्ही इथे मोहरीचा पण वापर करू शकता. तर आता हा ब्रेड आपल्याला दोन्ही बाजूनी व्यवस्थित फ्राय करून घ्यायचा आहे. तर हा ब्रेड आता एका बाजूनी फ्राय झालेला आहे. त्यानंतर या ब्रेडला चमच्याने पलटवायचे आहे आणि दुसऱ्या बाजूनी पण आपल्याला 2 मिनिटांपर्यंत व्यवस्थित फ्राय करून घ्यायचा आहे. तर अशा पद्धतीने हा ब्रेड आपल्याला दोन्ही बाजूनी व्यवस्थित फ्राय करून घ्यायचा आहे. तर तुम्ही अशा पद्धतीने ब्रेड आणि रव्याचा हा झटपट चविष्ट नाश्ता बनवू शकता आणि हिरव्या चटणी बरोबर खाण्यासाठी देऊ शकता. तर तुम्ही या रेसिपीला रव्याचा टोस्ट पण म्हणू शकता. त्यानंतर आता आपल्याला हा ब्रेड 2 पीसमध्ये कट करायचा आहे. नाहीतर तुम्ही हा टोस्ट फक्त चहा या कॉफी बरोबर फक्त असं पण देऊ शकता. तर आता इथे ही रेसिपी बनवून तयार झालेली आहे. तर माझ्या व्हिडिओमध्ये इतकेच. पुन्हा भेटूया आणखीन एक नवीन व्हिडिओमध्ये. तर मग थँक्स फ्रेंड्स वॉचिंग माय व्हिडिओ.